सुप्रभात बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेखक यदुनाथ थत्ते यांचा पाठ क्रमांक 16 स्वच्छतेचा प्रकाश। प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटतं की हे लेखक यदुनाथ थत्ते होते कोण, त्यांचा फोटो कसा, तर हे पहा, हे आहेत थोर समाजसेवक यदुनाथ थत्ते। आज आपण त्यांचाच पाठ शिकणार आहोत। पहा पुस्तकात, एकदा मी एका शाळेत गेलो होतो। आता मी म्हणजे कोण? आय रे गैरे नत्तू खैरे का? मी म्हणजे इथं लेखक यदुनाथ थत्ते। हे स्वतः यदुनाथ थत्ते शाळेत गेले बघा। त्यांची शाळा होती का? नाही, एका शाळेत गेलो। इकडे सगळे मुलं थांबलेत आणि ते समोर थांबलेत। मुले प्रार्थना म्हणत होती। प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली, जसं तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेत प्रार्थना म्हणतात आणि नंतर प्रतिज्ञा। त्यांना मी विचारले, आता प्रतिज्ञा वगैरे सगळी झाली की त्यांनी विचारलं, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मग त्यांनीच विचारलं बरं का, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय? भारत माझा देश आहे, हेच आहे ना? मुलं म्हणाली, हो। भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारत पडली। आता हे लेखक जे आहेत यदुनाथ थत्ते यांनी परत एक प्रश्न विचारला, तिथं भारत माझा देश आहे याच्याऐवजी आपला देश आहे असं पाहिजे होतं, पण तिथं आपला न म्हणता माझा शब्द का लिहिला? मग असा प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर पोरांना येईनं गेलं, ते एकमेकाकडे बघू लागले। मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे, माझं घर माझं अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो, रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण नेऊन टाकतो। जसं तुम्ही आता शाळेमध्ये म्हणलात, हे आहे माझं डस्टर। माझं डस्टर म्हणलं तर तुम्ही काय करणार रे? तुमचं डस्टर तुमच्या बॅगमध्ये ठेवणार आणि तुम्हीच लिहू लागला तरच तुमच्यासाठी ते काढणार। आपलं डस्टर म्हणलं तर सगळ्यांसाठी वापरणार आणि ते खराब होणार। हे फरक आहे। जिथं जिथं आपण माझा शब्द वापरतो तिथं आपण जास्त काळजी घेतो बरं का। पुढं पहा, मी सांगितले, माणसाचं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते। हे विश्वची माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मोठं मन होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले। महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत। जिथं जिथं तुम्ही झाडू फिरवताल बालमित्रांनो, तिथं तिथं लक्ष्मीचा वास होतो, म्हणून नेहमी झाडू घेऊन जसं तुम्ही घरातला कचरा साफ करता तसं झाडून तुमचं मन सुद्धा साफ केलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे। मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का? आता ते शाळेमध्ये होते ना, मग त्यांनी रेल्वेनं प्रवास केला का असा प्रश्न विचारला। बऱ्याच मुलांनी हात वर केले। तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं। मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला। आता त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव, हे लेखक आहेत बरं का रे, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला। आता ते काय म्हणतात बघा, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला, म्हणजे रेल्वेच्या डब्यात। तेव्हा मी त्यांचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं। त्याला राग आला। तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे का?
अरे बापरे, मी म्हणालो माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची. बघा बालमित्रांनो, समाजामध्ये बरेचसे लोक असे असतात की त्यांना जर तुम्ही त्यांची चूक सांगितली तर खूप राग येतो. त्याच्यामुळं चूक सांगायची पद्धतसुद्धा नम्रतेची असावी. मला वाटतं जेव्हा तो व्यक्ती रेल्वेमध्ये थुंकला त्यावेळेस लेखकांनी त्यांना येथे थुंकू नका ही पाटी दाखवण्याच्या ऐवजी त्यांना असं म्हणायला पाहिजे होतं, उगं का होईना की मी पण तुमच्यासारखं असंच पूर्वी थुंकत होतो, पण माझ्या थुंकण्यामुळं इतरांना त्रास होतो हे मला जेव्हा लक्षात आलं त्यावेळेसपासून मी प्रवासामध्ये थुंकणं बंद केलं. म्हणण्यापेक्षा मी सुपारी, तंबाखू, गुटखा खाणंच बंद केलं, असं लेखकांनी त्याला सांगायला पाहिजे होतं बरं का. जर असं सांगितलं असतं तर हा वाद झाला नसता आणि वादामध्ये एकमेकांचा बाप निघाला नसता. असो, आता पुढं नक्की त्या दोघांमध्ये भांडण वाढलं का संपलं हे तर इथं दिलं नाही, पण पुढं लेखकांनी काय सांगितलंय, देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का. आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो, तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का. भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियांतून ही भावना व्यक्त व्हायला हवी. मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या. आता हे मात्र लेखकांना जे विद्यार्थ्यांना सांगायचं होतं ते मात्र विद्यार्थ्यांना पूर्ण समजलं आणि बघा शेवटी विद्यार्थी उत्साहाने माना डोलवायला लागले. फार छान हा यदुनाथ थत्तेंनी धडा मधला हा अर्धा भाग लिहिलेला आहे. पुढं पाहू. बालमित्रांनो, पेज नंबर 4 आपण पाहणार आहोत डॉक्टर अनिल गोडबोले यांनी लिहिलेलं एक संस्कार शिदोरी असं पुस्तक आहे आणि या पुस्तकामधीलच एक लेख इथं घेतलेला आहे. तो लेख लिहिलेला आहे थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्यावर. तर सगळेजण एकाग्रतेनं पहा आणि माहिती समजून घेऊन यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची प्रतिमा घेतली होती. अगदी तसंच सेनापती बापट यांनी प्रतिज्ञा घेतलेली होती. पहा, त्यांचा दिनक्रम ठरलेलाच असे. आता बघा, तुम्ही सुद्धा तुमचा एक दिनक्रम फिक्स ठेवा. जसं आता तुम्ही समजा आता काय करतात, सहलीला जातात, बरोबर आहे. मग सहलीमध्ये काय असते रे, फिक्स असते. बरोबर सकाळी उठायचं, बरोबर सकाळी आंघोळ वगैरे झाली की पटकन त्यावेळेला नाश्ता करायचा, की लगेच त्यावेळेला नाश्ता झाला की पटकन लगेच सहलीच्या बसमध्ये बसायचं, की लगेच फिरायचं, की लगेच तिथं उतरायचं, की लगेच तितकं पटकन प्रेक्षणीय स्थळ पाहायचं, की लगेच पटकन जेवण करायचं, की लगेच पटकन गाडीत बसायचं, असं ठरलेलं असतं की नाही. जसं एक दिनक्रम ठरलेला असतो उन्हाळी शिबिराचा. तुम्ही जर 1 महिन्याचं उन्हाळी शिबिर जर अटेंड केलं तर ते फिक्स असते. ह्या टाईमला उठा, त्या टाईमला झोपा, ह्या टाईमला दुपारचं जेवण, ह्या टाईमला संध्याकाळचं जेवण, ह्या टाईमला दूध, ह्या टाईमला चहा, ह्या टाईमला चहा पोहे नाश्ता, बरोबर आहे. तसं त्यांचा सेनापती बापट यांचाही दिनक्रम ठरलेला होता आणि त्यांच्या दिनक्रमात काय होतं, पहाटे लवकर उठायचे. ते नेहमी लवकर उठायचे. दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. आणि त्यांचा त्या दिनक्रमात काय होतं, हातात झाडू घेऊन ते साफसफाई करायचे. जिथं जिथं झाडू फिरल
तिथं तिथं सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही येतात. म्हणजे विद्यादेवता आणि धनदेवता येते. म्हणून नेहमी तुम्ही सुद्धा हातात झाडू घेऊन नेहमी स्वच्छता ठेवा. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटते. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकलेल्या सवरलेल्यांनी हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. म्हणजे बघा बालमित्रांनो, सेनापती बापट एवढे थोर समाजसेवक, त्यांच्या मरणोपरांत आज आपण त्यांचा लेख पुस्तकामध्ये अभ्यासायलोत. पण एवढ्या चांगलं वागणाऱ्या माणसाला सुद्धा लोकांनी त्रास दिला. त्यांनी काय सांगितलं लोकांनी? तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांनी हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही असं त्यांना म्हणायचे. तरी पण त्यांनी चांगलं काम करत राहिले. म्हणूनच आज त्यांच्या निधनानंतर सुद्धा आपण त्यांचं कौतुक करायलोत. त्यांचं लेख इथं आलेला आहे. ज्या लोकांनी त्याला वंगाळ असं बोलले, वाईट बोलले, त्यांच्यावर लेख आहे का कुठं? नाही. म्हणून तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर जीवनात तुम्ही कधीच वाईट वाटून घेऊ नका. संत तुकारामांना सुद्धा खूप लोकांनी छळ दिला, त्रास दिला, पण त्या त्रास देणाऱ्यांना कुणी लक्षात ठेवलं का? तर संत तुकाराम महाराजच आपल्या लक्षात राहिले. समजलं बालमित्रांनो? म्हणून तुम्हीही सतत चांगलं काम करत राहा. सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारले. मग त्यांना जे वंगाळ म्हणायचे ते त्यांनाच विचारायचे उलट, काय वाईट आहे सफाई करण्यात? पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही आहे. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत तुम्हीही सामील व्हा. तात्या त्यांनाच म्हणाले. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असं सुचवलं. एके दिवशी म्हणजे बघा, आता तुम्ही लहान आहे ना, तुम्हाला वाटतंय की नाही, ते पप्पू होता आणि त्या पप्पूनं माझ्या घरी आला आणि माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना माझ्या घराने सांगितलं. अरे एवढे थोर समाजसेवक सेनापती बापट ह्यांच्यावर सुद्धा लोकांनी तक्रारीचे शिंतोडे उडवले आणि त्यांच्या सुद्धा घराने त्यांच्या वडिलांपर्यंत गेले. आणि मग एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले. शेवटी ते वडील सुद्धा कंटाळले ना हो. सारखं त्यांच्या वडिलांना जर कोणी येऊन सांगायले, तुमचा मुलगा असं केला, तुमच्या मुलानं तसं केलं, तुमच्या मुलानं तसं केलं, तुमच्या मुलानं असं केलं. मग ते तसे असल्यामुळं त्याचे वडीलसुद्धा काय म्हणले बघा, तात्या तू विलायतेहून शिकून आला आहेस आणि आता हे काय सुरू केलंस? काय झालं दादा? माझं काही चुकलं का? तात्यांनी परत त्यांच्या वडिलांना विचारलं. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही? दादांनी विचारलं. वडिलांनाही चिंता असते मुलाची, त्याच्या लग्नाची, त्याच्या भविष्याची, त्याच्या उन्नतीची. म्हणून वडिलांनी काळजीपोटी शेवटी विचारलं, तू एवढं छान शिकलास, परदेशात जाऊन शिकून आलास आणि इथं येऊन तू झाडू घेऊन झाडायलास, नाल्या साफ करायलास, अंगण साफ करायलास, काय मिळालं तुला ह्याच्यावरून? तर दादांनी सांगितलं की हे काम करू नका असं कुठं सांगितलं आहे का? बघा आता ते काय उत्तर देतात. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात मी झाडू घेतला, तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. तात्या म्हणाले,
सफाई करण्यात कसली देशसेवा, त्यांना पुरत दादांनी विचारलं. तात्यांनी तसं म्हणल्यानंतर दादा म्हणजे त्यांचे वडील, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता का हो? पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव, मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यावर दादा तरी काय बोलणार, ते सुद्धा चुप्प झाले. जसं चेस खेळताना राजा चेकमेट होतो तसे त्यांचे वडील सुद्धा चुप्प झाले. सेनापती बापट यांनी हे सफाईचं व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवलं. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला. डॉक्टर अनिल गोडबोले, आजकाल लोक फक्त स्टेटससाठी झाडू हातात घेतात, 2 फोटो काढतात, स्टेटसवर ठेवतात आणि झालं काम. पण थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी कधी ठेवला स्टेटस? त्या काळी तर मोबाईलसुद्धा नव्हता बालमित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या मार्गाने देशसेवा करा, हीच या पाठाच्या पाठीमागं उद्देश आहे. बालमित्रांनो, यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्या बरं. सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले? मग त्याचं काय उत्तर लिहिणार? स्वच्छता ही देशसेवा आहे आणि जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. सफाईच्या कामात वाईट काहीही नाही, असे त्यांचे मत होते. म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले. छानपैकी उत्तर लिहा आणि पाठ करा. पहा बरं पुढचा प्रश्न. भारत माझा देश आहे, या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे? कारण उत्तर काय त्याचं? कोणतीही गोष्ट आपली म्हटलं की तिची काळजी घेतली जात नाही, परंतु माझी म्हटले की जास्त काळजी घेतली जाते. म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे. पहा त्यानंतर प्रश्न. तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला? उत्तर, सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते. सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले. तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले. प्रश्न. थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात. निजपर शासन फिर अनुशासन, त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या या आदर्श व्रत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात. प्रश्न दुसरा. तुमच्या शब्दात उत्तर लिहा. तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता? अरे हे तर फार सोपं आहे. गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि जेव्हा जेव्हा शाळेत कार्यक्रम होतो तेव्हा तेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवतो. प्रश्न. जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता आणि का? उत्तर आहे, प्रत्येक वर्गाची, शाळेच्या आवाराची, क्रीडांगणाची सफाई, बागेची सफाई, प्रयोगशाळेची सफाई आणि वाचनालयाचीही सफाई करतो. कारण यामुळे मन प्रसन्न राहते आणि शाळेत येणाऱ्यांनाही आनंद वाटतो. पहा बरं प्रश्न काय आहे. तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून द्याल?
ते 8 ते 10 ओळीत लिहायचं आहे बरं का रे. लय सोपे प्रश्न आहेत. मी जे सांगाल तेच बरोबर म्हणू नका बाळांनो. तुम्ही जे लिहिताल ते बरोबर आहे. तुम्ही छानपैकी आठवा आणि सकारात्मक पद्धतीनं लिहा. त्याला काय सांगू? त्याला सांगू की स्वच्छता न ठेवणं म्हणजे रोगांना निमंत्रण देणं होय. आपण जर रोज आंघोळ करून स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला त्वचारोग होतील. बाहेरून आल्यावर हात पाय न धुता जेवायला बसलो तर जंतू पोटात जातील आणि विकार होईल. अस्वच्छतेमुळेच माशा आणि डास यांचा उपद्रव होत असतो. त्यामुळे मलेरियासारखे रोग फैलावतात. अस्वच्छता ही आरोग्याचा शत्रू आहे. शरीराची स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मंत्र होय. गावाची स्वच्छता ही देशभक्ती होय. स्वच्छता हा समृद्धीचा कणा आहे. नक्कीच तुम्हाला प्रश्न समजला असेल अशा आशेनं पुढचा प्रश्न सुरू करतो. आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा बरं. काय उत्तर? माझ्या देशातील मला स्वतःला वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे माझे गाव, माझं शहर, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, तसेच माझी रेल्वे, माझे बसेस, माझे रस्ते, बगीचे, नद्या, पर्वत इत्यादी सर्व माझ्या आहेत असं मला वाटतं. बालमित्रांनो, पान नंबर 5 वरचा माहिती मिळूया हाही भाग महत्त्वाचा आहे बरं का. आपण सुंदर दिसावे, नीटनेटके राहावे असे प्रत्येकाला वाटते. म्हणून आपण दररोज आंघोळ करतो. त्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते. त्याप्रमाणे कपडेही स्वच्छ हवेत. शरीर व कपडे स्वच्छ असलेत तर मनही प्रसन्न राहते. म्हणून म्हटले जाते, ज्याचे शरीर निरोगी त्याचं मन सुद्धा निरोगी. नाहीतर ज्याचं शरीरच निरोगी नाही, मला सांगा त्याच्या मनात चांगले विचार येतील का? एखाद्याचा दात दुखतोय तर तो चांगला विचार करू शकेल का? एखाद्याच्या पायामध्ये काटा घुसलाय, दिसत तर कुणालाच नाही, पण त्याला वेदनासारख्या होत आहेत म्हणून तो सुद्धा त्या वेदनेमुळे इतरांसोबत वाईट वागेल. तसंच आपण जर नेहमी शरीर निरोगी ठेवलं तर आपलं मनसुद्धा निरोगी राहील. आपण आपले घर स्वच्छ टापटीप ठेवतो. जशी घराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. परिसर अस्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यावरच होणार आहे. अस्वच्छतेमुळं परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे साम्राज्य पसरते. बालमित्रांनो, नाले गटारे तुंबतात. डास, माशा, चिलटं अशा अनेक कीटकांची पैदास होते. रोगराईला खतपाणी मिळते. कष्टाने कमावलेला पैसा दवाखाना, औषध पाणी यावर खर्च होतो. रोगांमुळे शरीर क्षीण होत जाते. मन दुबळे होते. आपण करत असलेल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आर्थिक स्थिती कोलमडते. म्हणूनच म्हटले जाते, स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे. परिसर घाण होणार नाही यासाठी स्वतःला तशा सवयी, शिस्त लावणं गरजेचं आहे. आपण उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बसस्थानके, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जातो. बसने, रेल्वेने प्रवासही करतो. त्या वाहनांमध्ये लिहिलेल्या येथे थुंकू नका, कचरा टाकू नका अशा सूचना आपण वाचतो, परंतु तसे वागत नाहीत. अशी सार्वजनिक ठिकाणे आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत. आपण बागेत जाऊन तिथे खातो, परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही. का टाकत नाहीत? दुसरे टाकत नाहीत म्हणून आपण पण टाकत नाहीत. तसं नसतंय. चांगल्या कामाची सुरुवात आपण स्वतः करायचं. आपण नेहमी कचरा कुंडीतच कचरा टाकला पाहिजे. आपण स्वतःच्या शरीराची, घराची जशी काळजी घेतो तशीच काळजी या सार्वजनिक गोष्टींची घ्यायला हवी. अशी भावना, वृत्ती सर्वांची तयार व्हायला हवी. पण त्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे. वेळ लागेल,
एकदा का आपण स्वच्छतेचे उपासक झालो म्हणजे स्वच्छता दूत झालो की आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, माझा भारत स्वच्छ भारत, सुंदर भारत. यामध्ये जे अस्वच्छता पसरवेल त्याला 2 दंडुके जर बसले त्यांना हान बगर पुन्हा स्वच्छता करत नाही. म्हणून कायदे सुद्धा कडक पाहिजे. स्वच्छतेविषयीच्या खालील पाट्या वाचा व अशा प्रकारची घोषवाक्य तुम्ही तयार करा बरं. सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैदाशीला घालावर. जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. केर कचरा मुक्त गाव, सर्वत्र होईल त्याचे नाव. परिसराची करू सफाई, आरोग्याची होई कमाई. बरोबर आहे, आरोग्याची होईल कमाई. पुढचं, कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू म्हणावं. बरोबर आहे की रे, हा नियम बिंबवू मनावर. जिथे जिथे दिसती घाण, आपल्या मनावर येतो ताण. आपल्या मनावर त्याचा येतो ताण. पुढचं, कचरा कुंडीतच कचरा टाकूया, प्रदूषणाला आळा घालूया. प्रदूषणाला आळा घालूया. समजलं? हो. ह्याच्यामध्ये अजून एक पाटी ठेवा, हमारी मांगे पुरी करो, वरना कुर्सी खाली करो. ज्यानं सांगितलेलं मागणी जर मान्यच करत नसतील चांगल्या, तर त्यांनी सरळ खुर्ची खाली करा. आजचा हा महत्त्वाचा भाग तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.